नमस्कार मंडळी, आज आपण डॉल केक बनवणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉल केकबद्दल सर्व माहिती देईल, जेणेकरून जे बिगिनर्स आहेत त्यांना खूप मदत होईल. चला तर मग आपण केकबद्दल बोलूयात. हा केक आहे ना, तो 1.5 किलोचा आहे आणि 1.5 किलोच्या केकमध्ये 7 लेयर्स आले होते आणि मी 7 लेयर्स पण असे कट केले होते. त्यांची हाईट पण जास्त होती, कारण की आमचे जे कस्टमर होते ना, त्यांना क्रीम खूप कमी पाहिजे होती. जर आपल्याला फ्रेश फ्रूट वगैरे भेटले नाही ना, तर आपल्याकडे एक ऑप्शन असतो की आपण फिलिंगवाला क्रश घेऊ शकतो, ज्याच्यात त्या फ्रूटचे फिलिंग असते. तसंच मी पण ह्या केकला ना स्ट्रॉबेरी क्रशचा वापर केलेला आहे, पण त्याच्यात फिलिंग होती स्ट्रॉबेरीची, जेणेकरून खाताना पण ते असं वाटावं की त्याच्यात स्ट्रॉबेरी आहे. म्हणून मला काही एवढं प्रॉब्लेम आले नाही. पण त्या दिवशी ना एवढी गरमी होती, त्यामुळे मला क्रीम साथ देत नव्हती आणि क्रीममुळे मला खूपच प्रॉब्लेम होत होता. क्रीम सारखी पातळ होत होती, म्हणून मी तो अर्धा जो लेअर केलेला होता ना, तो फ्रीजला ठेवून दिला आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा म्हटलं वरचे लेअर आपण रेडी करून घेऊया, तोपर्यंत तो पण सेट होऊन जाईल. आणि तुम्ही एक काम करू शकता, जर असं फ्रीजला ठेवलं ना, तर तुम्ही बाकीचं काम आवरून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. ह्या केकला ना सोकिंग करताना मी शुगर सिरपमध्ये थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश पण टाकला होता, जेणेकरून ते आतपर्यंत जाईल आणि त्याची टेस्ट खूप भारी येईल. आणि आमच्या कस्टमरने ज्या प्रकारे मला कमी क्रीम लावायला सांगितलेली, मी तशी कमीच लावलेली आहे. आणि मी क्रम कोटिंग करताना पण खूप कमी क्रीम वापरलेली आहे. तुम्ही पुढं पण पाहू शकता. जेव्हा, कारण की मी डिझाईन करेल वरती, तेव्हा ती पण क्रीम ॲड होणारच आहे ना, त्याच्यामुळे मी क्रम कोटिंग खूप कमी केलेली आहे. आणि ते 2 लेअरमध्ये जे मी डिवाईड केलेलं ते एक सोबत मी ठेवून दिलेलं आहे. आणि आपण त्याला एक डॉवेल वापरायचा आहे, कारण की केकची हाईट भरपूर होती, 7 इंच होती. मला भीती वाटत होती तो अलीकडे सरकू शकतो, आणि खरंच सरकू शकतो एवढी हाईट जर केकची असली तर आपण सेफ्टीसाठी काहीतरी लावू शकतो, डॉवल किंवा तशी काठी भेटते तशी ती पण लावू शकतो आतमध्ये, जेणेकरून ते स्टेबल राहील. आणि हे पहा, क्रीम किती पातळ होत होती. फायनल डेकोरेशन करताना एवढं प्रॉब्लेम येत होता ना, आणि काही लोकांना फक्त केक नाही पण केकच्या प्राईजमध्ये इंटरेस्ट असतो. अशा लोकांना ना मला एकच सांगायचं आहे की आम्ही बेकरीवाल्यांपेक्षा काय होम बेकर्स कमी मेहनत करू केक बनवून देतो का तो आपोआपच बनवून जातो, की आम्ही तुम्हाला कमी पैशात ते केक द्यायला पाहिजे का? आम्ही घर सांभाळतो, मुलं सांभाळतो, घरातली कामे असतात, त्याच्यानंतर आम्ही हे काम करतो, तेही तुमच्या वेळेनुसार आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करून देतो. तरीही तुम्हाला वाटतं की आम्ही खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला केक विकायला पाहिजे, आणि ते पण एवढं फ्रेश. कसं काय शक्य आहे बरं? असं कसं काय बोलू शकता तुम्ही? चला असो, काही असतात, भेटतात, आपल्याला पण भेटायला पाहिजे तशी माणसं, कारण की आपल्याला पण अनुभव आल्याशिवाय आपल्याला माणसं कळत नाहीत. हो, बेकरीवाल्यांपेक्षा जास्त आम्हाला केक बनवायला खर्च लागतो, कारण की आम्हाला सर्व फ्रेश तयार करायला लागतं. आणि काही सामान नसलं तर आम्हाला 30-30, 40-40 किलोमीटर लांब जाऊन तो सामान आणायला लागतं. आणि मी जिथे राहते ना, तिथे हे सर्व ह्याचं काही सामान भेटत नाही, त्यामुळे आम्हाला एवढं लांब जायला लागतं. आणि बोलणाऱ्याला काही बोलतात, बोलून निघून जातात, पण जो करतो त्यालाच समजतं. आणि काही माणसं आपल्याला असे पण भेटतात, जसे की माझे हे कस्टमर, त्यांच्या बड्डेला मी एक चॉकलेट केक बनवलेला, तुम्ही पाहिलाच असेल तो चॉकलेट ड्रिपिंगचा. तर त्यांना एवढा आवडला की त्यांनी लगेच त्यांच्या मुलीच्या बड्डेसाठी हा 1.5 किलोचा केक बनवायला सांगितलं, आणि हा केक घेऊन गेले. त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी पूर्ण पेमेंट करून टाकली, आणि घरच्यांना एवढा आवडला की त्यांनी अजून अर्धा किलोचा चॉकलेटचा बनवायला लावला. खरंच काही कस्टमर असे असतात आणि काही कसे भेटतात. चला तर, अनुभव आल्याशिवाय माणसाला काही समजत नाही, आणि केक टेस्ट केल्याशिवाय त्याची चव कळत नाही. चला असो, अजून एक ट्रिक सांगते. आपण जेव्हा डॉल केक तिचे केस वरती बांधून ठेवायचे, जेणेकरून डिझाईन खराब होणार नाही, आणि नंतर सोडून टाकायचे. आणि आजचं जर केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.